नमस्कार मित्रांनो, द यू आर स्टडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण UPSC मेन्सबद्दल बोलणार आहोत. UPSC मेन्समधला ऑप्शनलमध्ये काही जो सिलेबस आहे त्यामधला काहीतरी आपण एक टॉपिक कवर करणार आहे. तो म्हणजे पाश्चात्य विचारवंत. म्हणजे पाश्चिमात्य विचारवंत जे काही होते त्यांचं योगदान आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यांचं काय योगदान आहे आणि काय महत्त्वाची भूमिका आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत. तर आजचा आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की UPSCमध्ये ऑप्शनल याची किती म्हणजे महत्त्व आहे आणि किती गरज आहे आणि कशाप्रकारे त्याचं मूल्यमापन आपण करतो. तर आज आपण पाश्चिमात्य विचारवंतामध्ये सर्वात आधी प्लेटोपासून आपण सुरुवात करणार आहोत. प्लेटो इसवी सन 427 ते 347 या कालखंडामधील आहे. ग्रीक विचाराची वैशिष्ट्य काय होते? तर ग्रीक विचार हा प्रामुख्याने सेक्युलर स्वरूपाचा होता. म्हणजे सेक्युलर वाहिक स्वरूपाचा विचार होता तो. आणि अखिल विश्वाचे आकलन कोणत्याही धर्माधिष्ठित किंवा पारलौकिक शक्तीच्या मार्फत न करता बुद्धिवादाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न ग्रीक विचारांनी केला. म्हणजे अखिल विश्वाचे आकलन कोणत्याही धर्माधिष्ठित किंवा पारलौकिक शक्तीच्या म्हणजेच कोणत्या धर्माचा नाही किंवा पारलौकिक शक्तीचा मार्फत न करता फक्त बुद्धिवादाच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यांनी आकलन करण्याचा ग्रीक विचारांनी केला आहे. तसेच व्यक्तीचे मूल जाणणारा असा हा विचार होता. ह्या विचारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीचं मूल्य जाणणे. राजकीय विकासाची सुरुवात ही व्यक्तीच्या विकासापासून होते असे ग्रीक विचार मानत असे. म्हणजेच राजकीय विकासाची सुरुवात सर्वात आधी व्यक्तीच्या विकासापासून सुरुवात होते असं त्यांचं मत होतं. यातूनच पुढे स्वयंशासित समाजातील मुक्त, स्वतंत्र किंवा नागरिक ही संकल्पना उदयास आली. पुढे स्वयंशासित समाजातील मुक्त किंवा स्वतंत्र नागरिकत्व म्हणजे फ्री अँड इंडिपेंडंट नागरिकत्व म्हणजे ते उदयास आली ही संकल्पना. नंतर स्वयंशासित समाजातील मुक्त किंवा स्वतंत्र नागरिकत्व हाच ग्रीक नगरराज्याचा पाया होता. म्हणजे ग्रीक नगरराज्याचा पायाच प्रामुख्याने स्वयंशासित समाजातील मुक्त किंवा स्वतंत्र नागरिकत्व हाच ग्रीक नगरराज्याचा पाया होता. नगरराज्य बौद्धिक सुसंबद्धता या तत्वावर आधारित होती. बहुतांशी ग्रीक नगरराज्ये ही स्वयंपूर्ण असल्याने एक राजकीय संघटना म्हणून देखील ती राज्ये स्वयंपूर्ण अशीच होती. ग्रीक विचारासाठी संविधान म्हणजे केवळ सत्तेची अधिकाराची विभागणी नव्हती, तर संविधान म्हणजे एक जीवन पद्धती होती. नैतिक उत्थानासाठी एक राजमार्ग होता. म्हणजेच राज्य केवळ एक सत्ताधारी संस्था नसून अशी एक नैतिक संस्था आहे जिच्या मार्फत व्यक्ती सद्गुणाची प्राप्ती करू शकतील. व्यक्ती आणि राज्य यांच्यातील नैतिक संबंधाच्या माध्यमातून त्या दोहोंमध्ये एक सौंदर्य आणण्याचा प्रयत्न ग्रीक विचाराने केला. मागल्याची सद्गुणांची प्रेरणी हे राज्याचे प्रमुख कार्य असते असे ग्रीक विचार मानतो. ग्रीक विचारांचं मानणं असं आहे की व्यक्ती आणि राज्य यांच्या नैतिक संबंधाच्या माध्यमातून त्यांच्या दोहोंमध्ये एक सौहार्द आणण्याचा प्रयत्न ग्रीक विचारांनी केला आहे. राजकारण म्हणजे नैतिकतेवर आधारित कृती असते असा उदात्त विचार ग्रीक विचारांनी मांडला. राज्य आणि समाज यामध्ये ग्रीक विचारांनी फरक केला. राज्य ही नैतिक संस्था असते, तर समाज हा व्यक्तिगत हितावर आधारित असा आर्थिक समूह असतो आणि राज्य आणि समाज यांच्या संबंधावर नियंत्रण ठेवणारी मध्यस्थ अशी एक संस्था अस्तित्वात असणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. हे झाले ग्रीक विचारांची वैशिष्ट्ये. आणि दुसरा पॉईंट आहे रिपब्लिक किंवा न्यायासंबंधी, रिपब्लिक ऑर कॉन्करिंग जस्टिस. रिपब्लिक या ग्रंथांमधून प्लेटोने मानवाविषयीचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पहिले असता हा ग्रंथ
हा एक संपूर्ण आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचे ढोबळ मानण्याने 4 प्रकार केले जाऊ शकतात. ते पुढील प्रमाणे: 1. भौतिकातील सत्यावरील ग्रंथ म्हणजे ट्रिटीज ऑन मेटाफिजिक्स. शुभ अथवा सत संकल्पनेचे विषयीचे विवेचन. आयडिया ऑफ गुड विषयीचे विवेचन. नैतिक तत्वावरील ग्रंथ ट्रिटीज ऑन मॉरल फिलॉसॉफी आणि आत्म्याच्या गुणांचा शोध आणि त्यांची न्याय या संकल्पनेशी असलेली एकरूपता आणि परिपूर्णता अधोरेखित करण्याचा ग्रंथ. शिक्षण व्यवस्थे 3रा पॉईंट म्हणजे शिक्षण व्यवस्थेवरील ग्रंथ ट्रिटीज ऑन एज्युकेशन, न्यायासाठी शिक्षणाची आवश्यकता सांगणारा. आणि 4था जो पॉईंट आहे राज्यशास्त्रावरील ग्रंथ ट्रिटीज ऑन पॉलिटिकल सायन्स, आदर्श राज्यासाठी आवश्यक अशी शासन व्यवस्था आणि कायदे यांचे विवेचन. या 4 प्रकारे त्यांनी सर्वांगीण तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मानवविषयीचे तत्त्वज्ञान मांडताना प्लेटोने या ग्रंथामधील पुढील प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून पडतो. ते प्रश्न असे आहे की ते प्रश्न असे आहे की चांगला माणूस म्हणजे काय? असा माणूस कशा प्रकारे घडवता येईल? चांगले राज्य म्हणजे काय आणि ते कसे प्रस्थापित करता येईल? मानवाने चांगले होण्यासाठी कोणते अंतिम ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे? कोणत्या पद्धतीने मार्फत चांगले राज्य आणि नागरिकांना अंतिम ज्ञानापर्यंत नेऊ शकेल की जेणेकरून ती व्यक्ती सद्गुणी व्हर्च्युअस बनू शकेल? अशा प्रकारच्या प्रश्नांची त्यांनी उत्तर देण्याचे प्रयत्न त्या रिपब्लिक ग्रंथाच्या मधून दिलेले आहे. रिपब्लिक ग्रंथाचा आशय आणि त्याच्यातील संघटनात्मक एकात्मता. प्लेटोला तत्कालीन भांडवलशाही विषयी असणारा तिटकारा आणि समाजवादी उद्दिष्टांची होत असणारी पायमल्ली याविषयी वाटणारी काळजी ही या ग्रंथ लेखनामागील प्रेरणा होती, असे काही परीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र ज्या पद्धतीचे राज्य प्लेटो सुचवतो त्यातून असा निष्कर्ष काढणे कठीण होऊन जाते की आर्थिक सुधारणा हे प्लेटोचे उद्दिष्ट असावे. प्लेटोने आर्थिक प्रश्नांना हात घातला, पण त्याचे उद्दिष्ट हे आर्थिक नसून नैतिक होते. प्लेटोचा श्रम विभाजनाचा सिद्धांत हा आर्थिक नसून तो आत्म्याच्या कल्याणासाठी होता. रिपब्लिक हा ग्रंथ एक नैतिक राजकीय व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होता. अशी व्यवस्था ज्यात माणूस हा राज्याचा सदस्य असेल आणि राज्य हा एक नैतिक समुदाय असेल. तत्कालीन ग्रीक व्यवस्थेतील अतिरेकी व्यक्तिवादाच्या विरोधातील एक प्रतिक्रिया या अनुषंगाने रिपब्लिक ग्रंथाची मांडणी करण्यात आली. अथेन्समधील लोकशाहीचा विचार करता प्लेटोला पुढील वैगुण्य आढळतात: ज्ञानाचा अभाव किंवा अज्ञान, पराकोटीची राजकीय स्वार्थ, म्हणून अज्ञानाचा निराश करणे, स्वार्थाचे उच्चाटन करणे आणि राज्याची कार्यक्षमता वाढविणे, आणि एकात्मता, सुसंवाद निर्माण करणे ही प्लेटोसमोरची मुख्य चिंता होती. प्लेटो यांनी म्हणजे अज्ञानाचा निराश करणे, स्वार्थाचे उच्चाटन करणे, राज्याची कार्यक्षमता वाढवणे आणि एकात्मता, सुसंवाद निर्माण करणे ही प्लेटोची समोरची म्हणजे मुख्य चिंता होती. तसेच विशेषीकरण आणि एकीकरण याकडे प्लेटोचे विशेष लक्ष होते. या सर्व उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी शिक्षण, कुटुंब आणि संपत्तीचा साम्यवाद या साधनाचा वापर प्लेटोने सुचविला आहे. प्लेटोची आदर्श राज्याची संकल्पना. प्लेटोच्या मते अज्ञान आणि स्वार्थ हे लोकशाहीला लागलेले शाप आहेत. या विचारापासून सुरुवात करत प्लेटो त्याच्या आदर्श राज्याची संकल्पना मांडतो. प्लेटोच्या मते अज्ञान आणि स्वार्थ हे लोकशाहीला लागलेले शाप आहे. या विचारापासून सुरुवात करत प्लेटो त्याच्या आदर्श राज्याची संकल्पना मांडतो. सॉक्रेटिसचा शिष्य असल्याकारणाने कोणत्याही कृतीचा पाया हा ज्ञान असायलाच हवा आणि राज्य चालवण्यासाठी विशेष ज्ञानाची गरज आहे, असे तो म्हणतो.
त्याने त्याच्या आदर्श राज्याचे 3 विभागणी वर्गीकरण केले. 1 राज्यकर्ता वर्ग, 2 सैनिक वर्ग आणि 3 उत्पादक किंवा शेतकरी वर्ग. प्रस्तुत तिन्ही वर्गांना तो अनुक्रमे सोनं, लोखंड आणि पितळ या धातूची उपमा देतो. म्हणजेच राज्यकर्ता वर्ग सोने, सैनिक वर्ग म्हणजे लोखंड आणि उत्पादक किंवा शेतकरी वर्ग म्हणजे पितळ. बहुतेक करून यामध्ये थोडं डिक्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जर राज्यकर्त्यासाठी सोने असेल, सैनिक वर्गासाठी पितळ असेल आणि उत्पादक किंवा शेतकरी वर्गासाठी लोखंड असू शकते. अशा प्रकारे असो. या प्रत्येक वर्गाला त्याची विशिष्ट कामे ठरवून दिलेली असून त्यांनी फक्त त्याच कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. या 3 वर्गापैकी प्लेटो प्रामुख्याने पहिल्या 2 वर्गाकडे लक्ष देतो. व्यावसायिक प्रशासकांचा वर्ग आणि व्यावसायिक सैनिकाचा वर्ग तयार करणे हे त्याच्या समोरचे उद्दिष्ट होते. म्हणजे या 3 वर्गांपैकी त्याला सर्वात वरचे पहिला आणि दुसरा वर्गच हा सर्वात महत्त्वाचा वाटतो. राज्यकर्ता वर्ग आणि सैनिक वर्ग. म्हणजे जास्त करून त्याकडेच त्याचं जास्त लक्ष असतं. व्यावसायिकांना प्रशासकांचा वर्ग आणि व्यावसायिक सैनिकांचा वर्ग तयार करणे हा सर्वात मोठा उद्दिष्ट आहे. या 2 वर्गांच्या त्यांच्या कामामध्ये पारंगत बनवण्यासाठी प्लेटोने विस्तृतपणे शिक्षण पद्धतीचा आराखडा मांडला आहे. तसेच तो संपत्ती आणि कुटुंबाच्या साम्यवादाची म्हणजेच कम्युनिझम ऑफ वाईज अँड प्रॉपर्टी संकल्पना मांडतो. ही संकल्पना अशासाठी की जेणेकरून या प्रशासकीय आणि सैनिक वर्गाने आपले लक्ष संपूर्णपणे ज्ञानप्राप्तीवर केंद्रित केले आहे. म्हणजे ज्ञानप्राप्तीवर केंद्रित करावे. आणि त्या ज्ञानाचा वापर राज्याच्या प्रगतीसाठी करावा. साम्यवादामुळे या 2 वर्गाचे लक्ष आणि त्याच्या भौतिक गरजा भागवण्याकडे व्यर्थ होणार नाही. अशा रीतीने विशेषीकरण आणि त्यातून एकीकरण हे उद्देश सफल होतील असे प्लेटो म्हणतो. प्रत्येक वर्गाने त्यांना ठरवून दिलेले काम करणे म्हणजेच न्याय होय असे प्लेटो म्हणतो. म्हणजे ज्या प्रकारे आपण एखाद्याला काम सोपवले आणि ते काम चांगल्या रीतीने घडून आणले त्यालाच प्लेटो न्याय असे म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला त्याचे काम समाधानकारीरित्या करू देणे म्हणजेच न्याय. एखाद्या व्यक्तीला त्याचे काम समाधानाने करू देणे म्हणजेच न्याय. अशी न्याय संकल्पना म्हणजेच राज्याचा आत्मा आहे असे प्लेटो म्हणतो. थोडक्यात विशेषीकरणाच्या व्यावहारिक तत्त्वापासून ते सच्च्या संकल्पनेची कल्पना डोक्यात ठेवून प्लेटो त्याची न्याय संकल्पना मांडतो. अशा प्रकारे न्याय म्हणजे व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेले काम करणे होय आणि ते काम करणे म्हणजे वस्तुतः विश्वाची त्याच्याकडून असणारी अपेक्षा पूर्ण करणे होय. प्लेटोचा न्याय सिद्धांत. प्लेटोची न्याय संकल्पना ही कायदेविषयक किंवा न्याय संविधानिक स्वरूपाची नसून ती पूर्णपणे नैतिक अशी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीमधील विविध छटांना वाव मिळायला हवा आणि कोणत्याही एका अंगाने इतर अंगांना दडपून टाकू नये, त्याचप्रमाणे समाजामध्ये सर्व वर्गांना त्यांचे योग्य स्थान मिळावे आणि कोणत्याही एका वर्गाने इतर वर्गांवर दडपू नये असे प्लेटो म्हणतो. प्लेटोच्या मते मानवी व्यक्तिमत्व हे 3 अंगभूत गुणांनी बनलेले असते. ते म्हणजे भूक किंवा वासना, धैर्य आणि बुद्धी. आणि या 3 पैकी बुद्धीने इतर 2 गुणांना नियंत्रित करावे असे त्याचे म्हणणे होते. पण यासोबतच इतर 3 गुणांना योग्य तो वाव आणि संधी मिळावी असे तो आवर्जून नमूद करतो. अगदी याच पद्धतीने समाजामध्ये देखील 3 भाग असतात आणि हे 3 भाग म्हणजे भाग किंवा वर्ग म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग, सैनिकांचा वर्ग आणि उत्पादकांचा वर्ग. हे 3 वर्ग मानवी स्वभावातील भूक, बुद्धी किंवा वासना आणि धैर्य या 3 गुणांवर आधारित असतात. ज्याप्रमाणे मानवी स्वभावातील 3 गुणांपैकी बुद्धी या गुणाला प्लेटो सर्वाधिक महत्त्व देतो, त्याचप्रमाणे समाजातील 3 वर्गांपैकी बुद्धीचे निदर्शक असणाऱ्या राज्यकर्त्या वर्गाला प्लेटो आणि अधिक महत्त्व देतो. कारण प्लेटोच्या मते हा वर्ग म्हणजे बुद्धिवादी,
निस्वार्थी आणि संपूर्ण समाजाचा कल्याणाचा विचार करणारा वर्ग आहे. म्हणजे प्लेटोच्या मते बुद्धीचा निर्देशक असणाऱ्या राज्यकर्त्या वर्गालाच प्लेटो अधिक महत्त्व देतो. जो काही राज्यकर्ता वर्ग आहे त्यालाच प्लेटो आपल्या न्याय सिद्धांतामध्ये महत्त्वाची भूमिका देतो. कारण प्लेटोच्या मते हा वर्ग बुद्धिवादी, निस्वार्थी असतो आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार करणारा वर्ग असतो. न्याय म्हणजे समाज आणि व्यक्ती यांच्यातील सुसंवाद, आणि हा सुसंवाद तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतो जेव्हा समाजातील 3 वर्ग त्यांना नेमून दिलेले कार्य सुरळीतपणे इतर वर्गांना अडथळा न आणता करतील. प्लेटोचा न्याय म्हणजे हाच सुसंवाद अभिप्रेत आहे. प्लेटोची राज्य संकल्पनेची मांडणी आणि न्यायाचा शोध. व्यक्ती आणि समाज यांच्यातील समांतरता, इथिकल पॅरलेल. प्लेटो व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये समांतरता शोधतो. त्याच्या मते समांतरता नैतिक स्वरूपाची आहे. व्यक्तीच्या जाणीवा आणि राज्याच्या जाणीवा यांच्यातील ती समांतरता आहे असे तो म्हणतो. प्लेटोचे मानसशास्त्र. प्लेटो मानवी स्वभावाचे 3 गुण निश्चित करतो. पहिला गुण म्हणजे भूक अथवा वासना, दुसरे म्हणजे धैर्य किंवा शूरत्व किंवा आत्मसन्मान, प्रतिष्ठा इत्यादी, आणि तिसरे म्हणजे बुद्धी, विवेक होय. राज्याची मानसशास्त्रीय संरचना. प्लेटोच्या मते राज्य ही संस्था 3 टप्प्यामध्ये विकसित होते. हे 3 टप्पे म्हणजे मानवी आत्म्याच्या 3 स्वभावांशी समांतर आहेत. तसेच हे 3 टप्पे 3 विश्वस्त कार्यांशी देखील संलग्न आहेत. प्लेटो या 3 टप्प्यांची मागणी आणि त्यांचे राज्याच्या विकासासाठीचे योगदान पुढील प्रमाणे मांडतो. 1. क्षुधात्मक किंवा आर्थिक, ॲपेटेटिव्ह. क्षुधा किंवा वासना हा राज्याचा पाया आहे अशी प्लेटो सुरुवात करतो. क्षुधेच्या परिपूर्तीसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संघटन, सामुदायिक कृती ही आवश्यकच असते. त्याशिवाय क्षुधापूर्ती होऊ शकत नाही असे तो म्हणतो. म्हणून या ठिकाणी श्रम विभागणी किंवा विशेषीकरण हे आवश्यक आहे असे प्लेटो म्हणतो. या श्रम विभागणीमध्ये एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी हे आवश्यकच आहे असे प्लेटो म्हणतो. या श्रम विभागणीमध्ये एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारी आदानप्रदान पद्धती हे देखील अनुस्तुत आहे असे तो मानतो. एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारी ही पद्धती सुरुवातीला अगदी थोड्याच संबंधापर्यंत मर्यादित असली तरी हळूहळू मात्र ती अधिक व्यापक बनत जाऊन एका संपूर्ण राज्यात परिवर्तित होते. राज्याची ही आर्थिक बाजू या दृष्टीने महत्त्वाची आहे की यामुळे राज्य हे अधिक स्वयंपूर्ण आणि स्वकेंद्रित बनते. मात्र राज्याचा हा आर्थिक दृष्टिकोन केवळ आर्थिक अंगाने अपेक्षित नाही, तर त्यामधून विशेषीकरण आणि परस्पर अवलंबित्व हे 2 गुण प्लेटोला अपेक्षित आहेत. प्लेटोची न्याय संकल्पना स्वतःसाठी प्रत्येकजण याऐवजी प्रत्येकजण इतरांसाठी या तत्त्वावर आधारित असल्याचे त्याच्या रिपब्लिक या ग्रंथात दिसून येते. धैर्याधिष्ठित किंवा सैनिकी, मिलिटरी. आर्थिक हेतू महत्त्वाचा असला तरी केवळ तोच हेतू, केवळ तेच संघटन महत्त्वाचे आहे असे तो मानत नाही. या आर्थिक हेतूशिवाय त्यापेक्षाही महत्त्वाचे असणारे 2 हेतू राज्यामध्ये अपेक्षित आहेत असं प्लेटो म्हणतो. त्यापैकी एक हेतू हा धारिष्ट्र्य किंवा शौर्य हा आहे. मानवाच्या असंख्य गरजा पुरवण्यासाठी मोठ्या समुदायाची गरज भासते. मोठा समुदाय म्हणजे अधिक लोकसंख्या. ही अधिक लोकसंख्या जगविण्यासाठी मोठा भूप्रदेश असणे राज्यासाठी आवश्यक आहे, आणि मोठा भूप्रदेश मिळवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी युद्ध हे अपरिहार्य बनते, आणि म्हणून लष्कर, सैन्य हा राज्याचा एक आवश्यक भाग बनतो. म्हणून धारिष्ट्र्य किंवा शौर्य यांचा विचार केला असता राज्य हे एक सैनिकी संघटन बनते, तर क्षुधेचा विचार केला असता ते एक आर्थिक संघटन बनते. विशेषीकरणाचा आग्रह धरणारा प्लेटो या ठिकाणी सुद्धा राज्यासाठी व्यावसायिक आणि प्रशिक्षित सैन्यांचा विचार मांडतो. या सैन्यांचे प्रमुख कार्य युद्ध हे असेल.
लहानपणापासून अशा धारिष्ठवान व्यक्तींची निवड करून त्यांना विशेषत्वाने प्रशिक्षित केले जाते. अशाच रीतीने इथून पुढे त्याचा रिपब्लिक ग्रंथ हा शिक्षणविषयक किंवा शिक्षणासाठी समर्पित असा बनतो. विवेकी किंवा बुद्धिवादी, राज्यसत्तात्मक, रॅशनल, पालक, गार्डियन वर्गामध्ये राज्यसत्ताधारी, तत्त्वज्ञ आणि सैनिक वर्ग. विवेकाचे किंवा बुद्धीचे अस्तित्व असणे ही राज्याची एक गरज आहे. यामुळेच ते राज्याचे शत्रू आणि मित्र यांच्यातील फरक ओळखू शकतात. अर्थात हा विवेकाचा अंश सैनिकांमध्ये अनुभवजन्य पातळीवर अस्तित्वात असला तरी त्याचे शुद्ध रूप मात्र राज्यसत्तेमध्येच पाहावयास मिळते. राजाने किंवा राज्यकर्त्यांनी बुद्धिवादी, विवेकी आणि प्रेमळ असावे अशी प्लेटोची मांडणी आहे. तोच राज्यकर्ता सर्वोत्तम असतो जो राज्याची काळजी घेतो आणि राज्याला सुखादुःखात स्वतःचे सुखदुःख मानतो. अशा पद्धतीने विवेक हा असा एक धागा आहे जो राज्याला एकत्र बांधून ठेवतो. सुधेच्या माध्यमातून माणूस आर्थिकदृष्ट्या एकत्र येऊ शकतो, मात्र विवेकाच्या माध्यमातून माणूस स्नेह आणि सामंजस्यासाठी एकत्र येईल. म्हणून राज्याचे सर्वोत्तम संघटन हे विवेकी, विवेकवादी किंवा बुद्धिवादी संघटन असले पाहिजे यावर त्यांचा भर आहे. प्लेटोच्या न्याय संकल्पनेची वैशिष्ट्ये. हा सिद्धांत समाजाच्या जैविक सिद्धांतावर आधारित आहे. यानुसार समाज म्हणजे एक जीव असून समाजातील विविध भाग हे त्या जीवाचे अवयव आहेत. जीव आणि जीवाचे अवयव यांचा जो संबंध आहे तोच संबंध समाज आणि त्यांचे विविध भाग आहे यामध्ये. न्याय ही संकल्पना सामाजिक स्तरीकरणावर आधारित आहे. हे स्तरीकरण म्हणजे 3 स्तंभावर आधारित असणारे 3 वर्ग होय. ते 3 वर्ग म्हणजेच शासकांचा किंवा तत्त्वज्ञानाचा वर्ग, सैनिकांचा वर्ग आणि सामान्य लोकांचा किंवा शेतकरी उत्पादक यांचा वर्ग होय. न्याय म्हणजे या 3ही वर्गांनी त्यांना नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडणे होय. न्याय म्हणजे आत्म्याचा गुण आणि सद्सद विवेकाचा आवाज होय. न्याय ही संकल्पना कार्याच्या विशेषीकरणावर आधारित आहे. न्याय त्याच राज्यांमध्ये शक्य आहे जे राज्य तत्त्वज्ञ राजाद्वारे नियंत्रित आहे. पालक वर्गाला किंवा शासक वर्गाला वैयक्तिक चिंता किंवा समस्या आणि स्वार्थी वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी प्लेटोने कुटुंब आणि संपत्तीच्या साम्यवादाची योजना आखली आहे. प्लेटोच्या न्याय संकल्पनेमध्ये वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्लेटोची न्याय संकल्पना ही कायदेविषयक संकल्पना नसून ती एक नैतिक संकल्पना आहे, ज्यामध्ये नैतिक आबंधनाची मॉरल ऑब्लिगेशन पूर्तता करणे किंवा आपले कर्तव्य निभावणे ही पूर्वअट आहे. स्त्री स्वातंत्र्य. प्लेटोच्या न्याय संकल्पनेतील एक महत्त्वाची बाब म्हणजे स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रियांना समान दर्जा देणे होय. न्यायासाठी शिक्षण. नागरिकांना न्याय ही संकल्पना समजावी, त्यांना न्यायासाठी प्रशिक्षित करता यावे म्हणून प्लेटोने शिक्षण व्यवस्थेची विस्तृत मांडणी केली आहे. प्लेटोच्या न्याय संकल्पनेचे टीकात्मक परीक्षण. प्लेटोच्या न्याय संकल्पनेचा पाया हा